पार्टीचा आनंद आणि जेवण खास। हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम झकास। बर्थडे पार्टी, किटी पार्टी असो वा गेट टुगेदर, फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया, व्हेज, नॉन व्हेज, तंदुरी, चायनीज पदार्थांची लज्जत, एसी रूम्स, एसी कॉन्फरन्स हॉल, स्विमिंग पूल, नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट, हॉटेल राजाधिराज, कराड, तासगाव रोड, पलूस। जून महिन्यातच कोयना धरण 51 TMCवर, उरमोडी धरणातूनही विसर्ग। जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने मोठी मजल मारली असून आतापर्यंत कोयना नगरला तब्बल 1464 तर महाबळेश्वरला 1376 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे। तसेच धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत आहे। कोयनेत तर 51.20 TMC पाणीसाठा झाला आहे, तर जवळपास अर्धे धरण भरलं आहे। तर आता उरमोडी धरणाच्या वक्र दरवाजातूनही विसर्ग सुरू करण्यात येत आहे। जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर पाऊस सुरू झाला। मागील 15 दिवसापासून पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात संततधार सारखा पाऊस पडत आहे। यामुळे लोकांना घराबाहेर पडणंही अवघड झालं आहे। तसेच या पावसामुळे ओढे, नाले खळखळून वाहू लागलेत। त्यातच पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कन्हेर, तारळी, उरमोडी यासारख्या प्रमुख धरण क्षेत्रातही पाऊस होत आहे। विशेष करून कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर आहे। यामुळे जून संपताच पश्चिमेकडील अनेक मोठी धरणे अर्ध्यावर भरली आहेत। पावसाळ्याचे अजून 3 महिने बाकी आहेत, त्यामुळे जुलै महिन्यात मोठे पाणी प्रकल्प भरून वाहू शकतात असा अंदाज आहे। सोमवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात कोयना नगर येथे 80 मिलीमीटर पाऊस झाला, तर नवजा येथे 69 आणि महाबळेश्वरला 57 मिलीमीटर पाऊस झाला आहे। तर 1 जूनपासून आतापर्यंत कोयनेला 1464, महाबळेश्वरला 1376 आणि नवजाला 1263 मिलीमीटर पाऊस पडला। तर कोयना धरण क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने आवक ही टिकून आहे। सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात 21,281 क्युसेस वेगाने पाणी येत होतं, तर धरणात 51.20 TMC पाणीसाठा झाला आहे। 48.65% हा साठा आहे। उरमोडी नदीकाठी सतर्कतेचा इशारा। सातारा तालुक्यात कन्हेर आणि उरमोडी धरण आहे। कन्हेर धरण 10.10 TMC क्षमतेचं आहे। या धरण क्षेत्रात पाऊस सुरूच आहे। धरण क्षेत्रात सध्या 6.70 TMC पाणीसाठा झाला आहे, तर धरणातून 740 क्युसेस विसर्ग सुरू आहे। तसेच आता उरमोडी धरणाच्या दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आलाय। 9.96 TMC धरणाची क्षमता आहे। सोमवारी सकाळी धरणात 7.14 TMC पाणीसाठा झाला होता। जवळपास 72% धरण भरलं आहे। त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच धरणाच्या वक्र दरवाजातून 1,500 क्युसेस पाणी विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तर पूर्वी जलविद्युत प्रकल्पातून 500 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरूच होता। यामुळे आता उरमोडीतून 2,000 क्युसेस विसर्ग होणार आहे। यामुळे उरमोडी नदीपात्राजवळील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।